नाशिकच्या तपोवनमधील झाडांची मनसे कोणत्याच परिस्थितीमध्ये कत्तल होऊ देणार नाही, मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा इशारा। कुठल्याही परिस्थितीत झाडांची कत्तल करू नये, ती मनसे कुठल्याही प्रकारे होऊ देणार नाही। त्याला 100% मनसेचा विरोध राहील। की याचा पुढे त्यांना काही सदुपयोग करायचा आहे का, त्याचा अर्थ तुम्ही नीट समजून घ्या की आता ह्याचा कुंभमेळ्याच्या नावाखाली हे साधुग्राम उभं करायचं आणि नंतर कोणातरी कशात घालायचं। अनेक वर्षांपासून निवडणुका प्रलंबित, अधिकारी त्यांना हवं तसं काम करत असल्याचा अविनाश जाधव यांचा आरोप। लवकरात लवकर निवडणुका घेण्याची मागणी। अनेक वर्षांपासून निवडणुका पेंडिंग आहेत। सरकारी अधिकारी त्यांना हवंय अशा प्रकारची कामं करत आहेत, कारण त्यांच्यावर महासभा असतील, नगरसेवक असतील, यांचा धाकच संपलेला आहे। जर शहरांची कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे असतील किंवा भ्रष्टाचाराला आळा बसायचा असेल तर बॉडी बनणं खूप गरजेचं आहे। निलेश कराळ्यांकडून राज्यमंत्री पंकज भोयर यांचा खादाडाचा उल्लेख। वर्ध्यातील मोदींच्या सभेवेळी 30 रुपयांचा जार 150 रुपयांना लावला। पैसे खाण्यासाठी भोयर जागा सोडत नाहीत, कराळेंचा आरोप। पालकमंत्री मयाच जिल्ह्याचा आहे, तो तर एवढा खादाड आहे। आमच्या वर्धेत साहेब त्यानं 67 लाखाचा लाईट लावला, 67 लाखाचा एक लाईट। त्या मोदीच्या सभेमध्ये पाण्याच्या कॅना सांगितल्या किती, ह्या पठ्ठ्यानं 150 रुपयाची कॅन लावली। दहशतवाद मुक्त पैठणसाठी मशालला मतदान करा, अंबादास दानवेंनी आवाहन केलंय। केवळ दहशतवादी नाहीत, भ्रष्टाचारी दानवेंचा नाव न घेता भुमरे पिता पुत्रांवर हा आता आरोप पाहायला मिळतो। वाद मुक्त पैठणसाठी शिवसेनेला म्हणजे मशालीला निवडून द्या। तो नुसतं दहशतवादी नाही, ते भ्रष्टाचारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे। इथं पाईपलाईनला आलेला 6 कोटी खर्च आणि त्याच्या दुरुस्तीला आले 11 कोटी रुपये। नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडणार अशी अफवा पसरली। झाडे नाही तर झुडपं काढणार, नाशिक पालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। विदेशी प्रजातीचे झुडपं काढणार असल्याची माहिती आहे। तपोवनाचा जे हा झाडांचा विषय आहे त्याच्याबाबत खूप अफवा पसरलेली आहे बाहेर। कमीत कमी झाड काढणार, झुडपे काढणार आम्ही, झाड पण मोठे झाड जे आहे ते आम्ही काढणार नाही। जी बात ते काढणार नाही 18चे विदेशी प्रजातीचे आहे तो असेच काढणार। जामखेड शहराचा रोहित पवार आणि राम शिंदे असं दोन्ही आमदार असूनही विकास नाही। श्रेयवादामुळे जामखेडमधील प्रकल्प अर्धवट राहिले आहेत, आमदार सुनील शेळकेंची टीका। परळी तालुक्यातील रामेवाडी आणि कासारवाडी परिसरामध्ये असलेलं जागृत दत्त मंदिरामध्ये दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। कासारवाडी रामेवाडीसह पंचक्रोशीमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली। सराफा व्यापाऱ्याला डांबून ठेवत 4 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं प्रकरण आता भोवलेलं आहे। एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2025 साठी एकूण 674 पदं जाहीर करण्यात आली आहेत। 392 पीएसआय पदं। 6 ते 7 महिने वय वाढलं म्हणून अपात्र होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी सवलत द्या, खासदार सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली। नाशिकमधील 12 बलुतेदार मित्रमंडळाचे बंडू काका बछाव यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये पक्षप्रवेश पाहायला मिळतोय। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झाला।